आज सुस्तेगणातून पंचायत समितीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून सामाजिक कार्यकर्ते बळीराम वाघमारे यांच्या धर्मपत्नी सौ कोमल बळीराम वाघमारे यांनी आज अर्ज दाखल केला आहे। तरी सुस्तेगणातील काय समस्येविषयी किंवा त्यांचं काय मोर्चं विजन आहे त्याविषयी त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत। नमस्कार, मी बळीराम नागनाथ वाघमारे, राहणार तारापूर, आणि माझी पत्नी सौ कोमल बळीराम वाघमारे हिने आज सुस्ते पंचायत समिती गणातून वंचित बहुजन आघाडी या पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि सुस्ते पंचायत समिती गणातील जी 8 गावं आहेत, या 8 गावातील सर्वांची कंडिशन एकसारखीच आहे। ग्रामपंचायतीमधून भ्रष्टाचार बोकळलेला आहे, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, आणि घरकुलं असेल, शौचालय असेल आणि विविध वैयक्तिक योजना असेल। यामध्ये ग्रामपंचायतीचे कोण जे सत्ताधारी असतील किंवा जे पदाधिकारी असतील तेच ते वैयक्तिक लाभाच्या योजना घेऊन मोठे झालेले आहेत। पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या सामान्य लोकांसाठी ज्या विविध विकासाच्या योजना राबवल्या जातात, या योजनांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे। आणि ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आमचा हा उमेदवारी अर्ज आहे। कारण वंचित, शोषित, पीडित, शेतकरी, कष्टकरी, महिला आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे। या प्रस्थापित पक्षांचं एक गणित आहे, सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता। त्यामुळं या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, उमेदवारांना डावलण्यात येत आहे आणि सर्वसामान्याचा आणि शोषित, पीडित, वंचितांचा, कष्टकऱ्यांचा, सामान्याचा फक्त एकच पक्ष होऊ शकतो, आणि तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी। येणाऱ्या आता ह्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे, आम्ही अर्जसुद्धा दाखल केलेला आहे। पण अतिशय जोरदारपणाने या पंचायत समिती सुस्ते गणात तमाम शोषित, वंचित, पीडितांचा आवाज बनवून आम्ही या ठिकाणी प्रचाराचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे करून मतदारांना, प्रत्येक घरातील मतदारांपर्यंत पोहोचून वंचित बहुजन आघाडी या पक्षाची श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुक्यातील आमच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आणि नेटाने प्रचार करून विजयाचा 100% प्रयत्न आम्ही करणार आहे। आणि सर्वांचा आवाज बनून, सर्वसामान्यांचा आवाज बनवून पंचायत समितीत आम्ही दाखल झाल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलतो आणि थांबतो। आज सुस्ते पंचायत समिती गणातून वंचित बहुजन आघाडीकडून उच्च शिक्षित उमेदवार सौ कोमल बळीराम वाघमारे यांनी अर्ज दाखल केला आहे। तरी आपण वंचित बहुजन आघाडीचे नेते, दलित नॅशनल मूवमेंट फॉर जस्टिसचे जिल्ह्याचे नेते ॲडव्होकेट रोहित एकमल्ली साहेब यांना आपण विचारूया। पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आज आपण सगळ्या महाराष्ट्रातली, पंढरपूर तालुक्यातली परिस्थिती जर आपण बघितली तर कोण या वाड्यावर रांगत बसले तर कोण त्या वाड्यावर रांगत बसलेला आहे। गेल्या 8 दिवस झाले इथल्या प्रस्थापितांना आणि इथल्या त्यांच्या चटया उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना झोप नाही। रातभर त्या वाड्यावर जाऊन बसते, एक रात या वाड्यावर जाऊन बसते। परंतु या दोन्ही वाड्यांना तिसरा पर्याय आज आम्ही देतोय। पंचायत समिती सुस्ते गणातून वंचित बहुजन आघाडीच्या सुशिक्षित उमेदवार कोमल बळीराम वाघमारे यांना आज आम्ही संधी दिलेली आहे। वंचित बहुजन आघाडी हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आणि त्यांचं रक्त असलेल्या बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे। येथील मतदारांना अधिकार हा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आहे। भाजपच्या पूर्वजांनी, काँग्रेसच्या पूर्वजांनी, शरद पवारांच्या पूर्वजांनी अधिकार दिलेला नाही। त्यांच्या दारात जाऊन आम्ही पक्षाचं तिकीट मागायला आम्ही कधी जात नाही। आम्ही तिसरा पर्याय सक्षमपणे या पंढरपूर तालुक्यात दिलेला आहे आणि
राहिला विषय विकासाचा, तर या सगळ्या पंढरपूर तालुक्याला माहीत आहे 365 दिवस या रस्त्यावर कोण असतं. बेळातनं या 8 दिवस ही जी गर्दी दिसती ही बेळातनं बाहेर निघलेली गर्दी आहे. 365 दिवस आज वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर आहे. येथील भ्रष्टाचाराचा विषय असू द्या, रस्त्या